माझ्या पूर्ण यूट्यूब परिवारानं मला समजून घेतलं आणि कालच्या व्हिडिओला मला खूप सारं प्रेम दिलं आणि त्यावरती माझ्या खूप साऱ्या ताईंच्या दादांच्या कमेंट पण खूप चांगल्या प्रकारे आल्या. ते बघून खरंच मला छान वाटलं की सगळ्यांनीच बरोबर म्हटलं की दादा तुझं बरोबर आहे की लेकरांना उगाच तुझ्याकडे आणून त्यांची पण फजिती आणि तुझी पण फजिती. लेकरं तुझे आहेत, तुझ्याकडं नक्कीच येतील. देव देव तू चांगलं करेल, तू खूप चांगलं आहे, अशा कमेंट आल्या. तर त्या कमेंट बघून खरंच मला पण आनंद झाला. असू द्या तिच्याकडं, तिथं तर राहतील खुश बाबा. इथं पण माझंच मला ठिकाणा नाही, एकतर मी इकडून तिकडं भटकायला लागलो आहे. हां, मग त्या तर कुठं तर बाबा राहतील. आणि किती जरी काय जरी झालं ते माझे लेकरं आहेत, शेवटी माझ्याकडं नक्कीच येतील. तर आणि कालच्या व्हिडिओत फक्त माझ्या ताईंचं एवढंच म्हणणं आहे की दादांचं पण म्हणणं आहे की दादा ते दुसऱ्या लग्न फिग्नाचं तसले विषय काढू नको. बरं ठीक आहे. आणि खरंच काय लग्न वगैरे ते अडकून बसायचं, एकदाच अडकून पाक ती वाट लागल्याच्या नंतर ते दुसऱ्यांदा आपल्याला तसलं करायचं पण नाही. लग्न नाही ना, फिग्न नाही ना, काहीच नाही, विषयच खतम. आता मस्तपैकी एकट्यानं खायचं आणि मस्त राहायचं, एकटा जीवन सदाशिव. हे इकडून तिकडं आपलं जिथं काय भेटल ते का दिशेन खायचं आणि जिकडं तोंड आपलं फिरल बाबा आज या वाटाला जायचं आहे त्या वाटाला गप जायचं. मग तिकडं वाटाला तिकडं आड येऊ, विहीर येऊ, वडा येऊ, नदी येऊ, नाहीतर ते समुद्र येऊ, तिकडं पवत पवत परत कुणीकडं दुसरा मार्ग मिळेल तिकडं फिरायचं. आणि माझ्या ताईंचा, काही ताईंचं असं म्हणणं होतं दादा तू लेकराजवळ गेला आणि व्हिडिओ का बरं नाही बनवला. लेकरं एकतर रडत होते आणि कसला कसला व्हिडिओ बनवू मी. अजून तुम्हाला काय वाटणार एवढं लेकरं रडायले तर कसला निर्दयी बाप आहे, मग तुम्हीच नावं ठेवणार म्हणून मी काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही. आणि खरं तर मी जेव्हा पण ते माझ्या जवळ पण होते सुरुवातीला असायचे व्हिडिओमध्ये, नंतर मी बंद केलं होतं. लेकरांना कधी व्हिडिओ दाखवत नव्हतो, कारण लोक असं नाही म्हणायला पाहिजे की बाबा लेकरांना दाखवून हे नुसता लेकरांचाच वापर करतो व्हिडिओत वगैरे, म्हणून मी त्यांना काही कधी व्हिडिओत घेत पण नव्हतो. आणि ते काल ते रडताना मग ते आपल्याला चांगलं वाटतंय का? तुम्हाला तर त्यांना बघून ते चांगलं वाटलं असतं का? त्यामुळं बाबा आपण लेकरांना काही व्हिडिओमध्ये नाही घेतलं. आणि ते जर असं व्यवस्थित हसून बोलून तुम्हाला दाखवेल मी, असं खेळताना करताना जर बाबा व्यवस्थित आमचं काही मी गेलो व्यवस्थित बोलले. माझं आता तिला एवढंच म्हणणं आहे, व्हिडिओ बघती काही जण म्हणतात व्हिडिओ बघती का, व्हिडिओ बघती, प्रत्येक व्हिडिओ बघती. तिला जर बाबा समजा वाटत असेल की बाबा आपण जावं परत मग येईल, तिचं आपण उगच तिला बळजबरीनं ओढून आणण्यात उपयोग नाही आहे. कोणाला तुम्ही आता म्हणता, मला काही जण म्हणतात कोणाला तरी घेऊन जा. आता काय चार चौघात आपली हाय ती इज्जत घालवत बसायचं नाही, त्यांना न्यायचं, त्यांच्यासमोर अपमान करून यायचं. त्यामुळं बाबा तिनं जेव्हा स्वतःहून कॉल करेल की मला घ्यायला या, तेव्हा आपण जाणार. आणि लेकराला फक्त न्या असं तसं म्हटलं की नाही. आता बघू काय काय होतं आहे काय नाही. आज थोडंसं बाहेर जायचं आहे. काल थोडंसं दवाखान्यात गेलो मी, तिथून नंतर माझी भाची डिलिव्हरी झालेली आहे, तर तिकडे गेलतो मी नव्हे का ते ऊस तोडतानाचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये दाखवलं होतं ही माझी भाची आहे आणि ती बसलेली होती. तर तिची डिलिव्हरी झालेली आहे. मग तिच्याकडं जाऊन आलो. आज पण जरासं माझं थोडं बाहेरच काम आहे, त्यामुळं जाणार आहे मी. आता काही जण म्हणतात कामधंदे का करत नाही, कामधंद्याला का जात नाही. सगळंच करतोय मी, पण ते तुम्हाला नाही दिसून येत की काय काम करतंय का नाही ते. आणि जरासं मन नाही होत, तब्येत बरोबर नाही आहे माझी. असं वाटतंय करायचं कोणासाठी असं वाटतं ना. आणि सध्या जरा मी आजारीच आहे, त्या आता मन चाललं एकदम गुबगुबीत तर दिसायला दादा, हसत करत व्हिडिओ बनवायलाय एकदम झकासपैकी, तर खाऊन पिऊन आपला गुबग्याच्या गुबग्या असा दिसायलाय. आणि हा कसला आजारी पडला बरं, दिसतंय तसं नसतंय. खरंच मला जरासा म्हणजे विकनेस आलाय, बरं वाटतं ना हो. तुम्हाला वाटतंय मग मी दिसतोय तुम्हाला असा, परंतु तब्येत बरोबर नाही माझी. आणि जनगण मन सुरू आहे,
आज तो कोणाचं तर. आणि एक सांगतो की माझा नंबर जर कोणाकडं असेल पण तरी मी जर फोन उचलत नसेल तर कोणी हे रागाला वगैरे नकाच जाऊ. कारण सध्याला मला कोणाशीच बोलायचं मन नाही आहे माझं फोनमध्ये. त्यामुळं का नाही मी फोनचा वापर जरा कमीच करत असतो. तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ बनवतो याचा अर्थ मोबाईलचा खूप वापर करत असेल. नाही, मी मोबाईलचा वापर करत नाही. मी एकदा व्हिडिओ ते पोस्ट वगैरे झाला नंतर मोबाईल देतो आपलं फेकून चार्जिंगला वगैरे असं साईडला. जरा मला बरंच वाटतं ना. हां, दादाकडे गेलतो काय आपल्या कल्याणला, तेव्हा व्हिडिओ मात्र भरपूर बनवायचं पण तेव्हा मोबाईलचा वापर खूप केला मी, पण आता नाही आहे. आणि आपल्या दादांचं आणि माझं तर काही बोलणं होतच असतोय. दादा दादा मला म्हणतोय परत अजून कधी येणार. आता काय थोडी जवळ आहे की सतत पण नाही ना जाऊन चांगलं वाटत असं, बरोबर की नाही. ते कधी तर जाण्यात जे आनंद मिळतो ते सतत जाण्यात मिळत नसतो. आणि आता काही जण म्हणतात आम्हाला त्या पूजा वहिनीचा नंबर द्या आम्ही मिटवतो. नको, उगाच कशाला मध्ये कोणाला घालायचं आणि करायचं. तिच्या स्वतःहून जेव्हा म्हणाल तेव्हा तिला आपण आणूया. चला, मला आता बाहेर जायचंय. चांगल्या अशाच कमेंट करत राहा बरं का भावांनो ताईंनो. असंच तुमचं प्रेम द्या.